सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे। गेल्या 24 तासांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात एकूण 405 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि या पावसामुळे शेती, जनावरे, रस्ते आणि घरांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यातील बामनोळी आणि तापोळा परिसरात सर्वाधिक पाऊस तब्बल 127.8 मिलीमीटर नोंदवला गेलाय। महाबळेश्वर, पाचगणी, आनेवाडी, पसरणी, केळघर, करहर आणि कुडाळ या भागांमध्येही 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। या अवकाळी पावसाने शेतीवर थेट आघात केलाय। वडोली भिकेश्वर गावामध्ये अर्धा एकर हळद पीक पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेले। 6 मोठे जनावरे, 150 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या असून 40 घरे अंशतः पडझडीत सापडली आहेत। या पावसात कराड तालुक्यातील संभाजी सूर्यवंशी वय 70 या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। खत टाकण्यासाठी शेतात गेलेल्या सूर्यवंशी यांना तुटलेल्या वीज तारेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला। शेतकरी वर्गात संतापाचं वातावरण आहे। नुकसान प्रचंड आहे, मदत मात्र अद्याप मिळालेली नाही। शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून योग्य मोबदला देण्याची मागणी केली आहे। हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे, तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी। ओढे, नाले, विजेच्या तारा आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणं टाळावं अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात येत आहे। सातारा जिल्ह्यातील ही स्थिती धक्कादायक आहे। शेतकरी संकटात आहेत। मदतीची वाट न पाहता तातडीने निर्णय घ्या अशी शासनाला विनंती करण्यात येत आहे।